बस स्टँडवर एका गरीब विक्रेत्यासोबत प्रवाशाने तो धक्कादायक प्रकार केला आणि त्यानंतर त्याच बसमधील ड्रायव्हरने कशा प्रकारे त्याला कर्माचं फळ दिलं, म्हणजेच अद्दल घडवली ते पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. आजकाल महागाई किती वाढलेली आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्टीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. अशात मग सामान्य लोक काय करणार? मग विक्रेते, त्यांच्यासोबत तर बोलायलाच नको. आता याच विक्रेत्यासोबत बस स्टँडवर काय धक्कादायक प्रकार घडलेला आहे ते पहा. आता महाराष्ट्रातील एका दुपारच्या उन्हात तापलेला बस स्टँड, गर्दी, धूर, ओरडणारे कंडक्टर, हातात मोठ्या टोपल्या घेऊन फिरणारे खाद्य विक्रेते, सगळीकडे गडबड आणि धावपळ सुरू होती. पुणे जळगाव महामार्गावर जाणारी एक रंगीत नारंगी शुभ्र बस थांबलेली होती. आता प्रवाशांची लगबग सुरू होती. कोणी पाणी घेत होतं, कोणी वडापाव, कोण भजी आणि काही जण खिडकीतून हात पुढे करून विक्रेत्यांकडून पोटपूजा करण्यासाठी काहीतरी खरेदी करत होते. आता तुम्ही सुद्धा असं कधी ना कधी केलं असेल की जेव्हा तुम्ही खिडकीत बसला असाल आणि तेव्हाच खाली एक विक्रेता आला असेल आणि त्याच्याकडून तुम्ही कधी ना कधी खायला घेतला असेल किंवा खाऊ किंवा भेळ, वडापाव, असं पाण्याची बॉटल काहीतरी कधी ना कधी तुम्ही घेतलं असेल आणि त्याला त्वरित ते पैसे दिले असतील. मग त्याच वेळी रमेश नावाचा एक साधा गरीब पण कामसू खाद्य विक्रेता आपल्या बांबूच्या मोठ्या टोपलीतून भेळ, चिवडा आणि भज्यांची छोटी पाकिटे विकू लागला. आता त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड घाम, पण डोळ्यात दिवसभराची कमाई होईल अशी आशा चमकत होती. तो दररोज या बस स्टँडवर उभा राहून आपल्या आई आणि धाकट्या बहिणीसाठी 2 वेळच्या जेवणासाठीची सोय करत असे. मग बस थांबलेली असतानाच एका खिडकीतून हात पुढे आला. तो हात एका तरुण प्रवाशाचा होता. ए भाऊ, एक भेळ दे ना लवकर, त्या प्रवाशाने त्याला तसे म्हटले. परंतु पुढे त्याच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार होता आणि त्याच मग बसमधील जो ड्रायव्हर होता त्याला कशा प्रकारे अद्दल घडवणार होता ते तुम्ही पहा. बस थांबलेली असताना खिडकीतून पुढे हात आला आणि तो एका तरुण प्रवाशाचा होता. ए भाऊ, एक भेळ दे ना लवकर, त्या प्रवाशाने अगोदर म्हटले होते. रमेशने पटकन भेळेचे पाकिट दिले. प्रवासी खिडकीतून हात आत ओढत म्हणाला, हो हो, पैसे देतो, थांब. परंतु त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर भावना होती. परंतु त्या क्षणी बसमधील कंडक्टरने जोरात शिट्टी वाजवली आणि चालकाने इंजिन सुरू केले. बस हळूहळू पुढे सरकू लागली. रमेशला जाणवले की पैसे तर अजून त्याच्या हातात आलेच नाहीत. म्हणजे तो जो प्रवासी होता तो मुद्दाम करत होता. पैसे द्यायला बराच वेळ होता. बस हळूहळू पुढे सरकत होती. तसा मग तो विक्रेता जो आहे तो तसा पुढे सरकत होता, आपल्याला पैसे मिळतील या आशेने. परंतु तो मुद्दामून आतील प्रवासी जो होता तो त्या प्रकारचं कृत्य करत होता. त्याने त्याला लवकर पैसे दिलेच नाहीत की जेणेकरून बस जी आहे ती लवकर धावत पुढे जाईल. परंतु त्या क्षणी बसमधील कंडक्टरने जोरात शिट्टी वाजवली आणि चालकाने इंजिन सुरू केले. बस हळूहळू पुढे सरकू लागली. रमेशला जाणवले की पैसे तर अजून त्याच्या हातात आलेच नाहीत. साहेब, अजून पैसे दिले नाहीत. तो जोरात ओरडला आणि बस बरोबर धावायला लागला. पण बस वेग घेत होती. खिडकीतून तो प्रवासी आता काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. रमेश मोठ्याने ओरडत होता, साहेब थांबा ना, माझे पैसे. त्याचबरोबर पुढे जो ड्रायव्हर होता तो सर्व आरशातून बघत होता. आता त्याच्या आवाजात जीवाचा आक्रोश होता, कारण ती भेळ फक्त 50 रुपयांची होती, पण त्या 50 रुपयात त्याच्या बहिणीसाठी दूध आणण्याची आशा होती. रमेश धावत होता. टोपली हातात डोलत होती. शर्ट पूर्ण घामाने भिजला होता आणि चेहरा हताशाने लाल झाला होता. पण तरीही तो थांबत नव्हता. आता याच बसमध्ये बस चालक होता आणि त्या बस चालकाचे नाव होते गणपत पाटील. आता 20 वर्षापासून तो हा महामार्ग ते चालवत होते. रोज शेकडो लोकांना ने-आण करताना त्यांनी मानवी स्वभावाचे असंख्य रंग पाहिले होते. चांगले, वाईट, प्रामाणिक, अप्रामाणिक अशा गोष्टी त्यांना बराच अनुभव होता. आता बस सुटल्यावर काही क्षणात त्यांच्या नजरेला रिअर व्ह्यू मिररमध्ये रमेश धावताना दिसले. म्हणजे हा सगळा प्रकार त्यांनी बघितला होता. आणि त्यानंतर आतल्या मिररमध्ये सुद्धा बघितलं की तो अक्षरशः तो प्रवासी होता, तो हसत होता. त्याला लाज नसलेली वाटत त्या प्रकारे तो हसत होता. आता त्यांनी हे सगळं पाहिलं आणि वादळासारखा भरधाव रस्ता, वेगाने धावणारी बस आणि मागे जीव तोडून धावणारा तो विक्रेता. क्षणभरात त्यांना अंदाज आला की काहीतरी चुकीचे झालेलं आहे. खिडकीतून कोणीतरी वस्तू घेतली आणि पैसे देण्याचा बहाणा करत बस वेगाने निघून गेली. कदाचित मुद्दाम ते केलेलं आहे असं त्यांना जाणवलं.
आता गणपत पाटलांच्या मनात एकच विचार आला की याच 50 रुपयात त्याच्या घरात संध्याकाळी जेवण शिजत असेल आणि प्रवासी इतका बेजबाबदार आहे की नालायकपणाने तो हसत आहे. त्याचे पैसे दिले ते दिले नाहीत वर आणि अजून तो हसत आहे. त्यांनी तात्काळ मग निर्णय घेतला. त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यांनी निर्णय घेतला. बस थांबवण्याऐवजी थेट पुढे नेणे. लोक आश्चर्यचकित नेली आणि मग सर्वांना वाटले की बस थांबवतील, पण त्यांनी तसे केले नाही. बसमधील लोकसुद्धा आश्चर्यचकित झाले की ड्रायव्हर काका जे आहेत ते बस का थांबवत नाहीत. बस आणखी पुढे नेत राहिले. मग प्रवाशांना काय झालं ते कळत नव्हतं. आता कंडक्टरला सुद्धा याबद्दल काही माहिती नव्हतं. कंडक्टर जवळ येऊन विचारू लागला, काय झालं साहेब, का आरशात सारखं बघताय? गणपत म्हणाला, मागे एक विक्रेता धावत होता. कोणीतरी त्याची पैसे न देता खाद्य घेतलेलं दिसतंय आणि तो प्रवासी जो दिसतोय तो हसत आहे असं सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे. कंडक्टरने आश्चर्याने विचारले, थांबवू का? नाही, थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊया. कोण प्रवासी आहे हे माहीतच आहे, परंतु कोण पुढाकार घेऊन कोण आपल्याला सांगतंय का की मी ते खाद्य घेतलेलं आहे ते बघूया. असं मग त्यांचं बोलणं सुरू झालं होतं. त्यांना माहिती होतं की यामध्ये कोण दोषी आहे. मग त्यांनी ठरवलं की पोलीस स्टेशनला जायचं. कंडक्टर पहिल्यांदा म्हटला की जाऊ द्या, ही छोटीशी गोष्ट आहे, परंतु बस ड्रायव्हर म्हणाला, ही छोटीशी गोष्ट नाही. गणपत पाटील बस थेट जवळच्या हायवे पोलीस चौकीकडे घेऊन गेले. बसचे मोठे टायर्स वाळूवर रेंगळत थांबले. बसमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. कंडक्टर, काय प्रकरण आहे? पोलिसांनी विचारलं. सर, एका प्रवाशाने विक्रेत्याचं सामान घेतलं पण पैसे दिले नाहीत. पोलिसांनी बसमध्ये जाऊन विचारलं, कोणी खाद्य विक्रेत्याकडून सामान घेतलंय का? पैसे दिलेत का? बस शांत, एकदम शांत. शेवटी एक तरुण हळूहळू उभा राहिला. चेहऱ्यावर भीती, आवाज कापरा. सर, मी घेतले होतं, पण बस सुरू झाल्याने पैसे देता आले नाहीत. मी मुद्दाम केलं नाही, असं तो खोटं बोलत होता. मग त्याच्या मागे धावून का दिले पैसे नाहीत? न सांगता बसमध्ये बसून का निघून गेलात? असं पोलिसांनी शांतपणे विचारलं. इतर प्रवासी संतापले. अहो, हा मुलगा रोजच्या रोज इथं काम करतो, त्याचे 50 रुपयेही त्याच्यासाठी मोठे असतात. मग विक्रेता अखेर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो. दरम्यान बस पोलीस स्टेशनमध्ये नेली गेली याची माहिती स्टँडवर पसरली. एका मोटरसायकलीवर बसून 2 जण रमेशला घेऊन पोलीस स्टेशनजवळ आले. रमेशच्या डोळ्यात अजूनही भीती होती. त्याला वाटले की कदाचित त्याला त्याच्याकडून काहीतरी गुन्हा झाला आहे की काय. पण बस चालक गणपत पाटील त्याच्याकडे चालत गेले आणि म्हणाले, घाबरू नकोस बाळा, आम्ही तुझ्यासाठीच आलो आहेत. तुझे पैसे तुला मिळायलाच हवेत. 50 रुपये असू दे किंवा 50 लाख रुपये असू दे, पण ते तुझेच आहेत, ते तुला मिळायलाच पाहिजेत. हा एक छोटासा गुन्हा आहे आणि अशाच प्रकारचे नराधम मोठा गुन्हा करायला मागचा पुढचा विचार करत नाहीत, असं मग तो ड्रायव्हर म्हणाला. अक्षरशः शेवटी मग पोलिसांनी त्याला दंड केला आणि विक्रेत्याला 500 रुपये द्यायला लावले. अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे.